हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा. आणि आज दिवस आहे शुक्रवार. तर मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. आणि आत्ता जवळपास 12:30 होत आहेत. मुलं स्कूलमध्ये गेली आहे, ती येतील 3पर्यंत. मिस्टरसुद्धा ड्युटीवर गेलेले आहेत, तर घरी आहेत. तर चला आता मी बनवून घेते. आज मी मुरमुऱ्याचे भजी बनवणार आहे, तर ते थोडंसं दाखवते तुम्हाला. त्याची शॉर्टकट रेसिपी. इथे आहेत मुरमुरे, तांदळाचं पीठ आहे, सोबत 1 चम्मच दही घेतलेला आहे, सोबत तीळ आणि ओवा टाकलेला आहे, आणि सोबत इथे मिरची, लसण आणि जिरं टाकलेलं आहे. आता याला आपण क्रश करून घेऊ. त्याच्यानंतर इथे पूर्ण मिक्स करू. सोबत मीठ, तिखट, हळद टाकू. तिखट नाही टाकूया कारण मिरची टाकली आहे, बस हळद टाकू. आणि मग याचे आपण वडे बनवणार आहोत. म्हणजे मुरमुरे आपल्याकडेच कधी कधी बघा खूप सारे आणले. म्हणजे मी जवळपास 5 किलोचा आमच्याकडे पॅक मिळतो, तो पॅकच मी मागे घेऊन आली होती. आणि तो खूप दिवसापासून होता मुरमुऱ्याचा पॅक. चिवडा काही बनवणं होत नव्हता, त्याच्यामुळे मग विचार केला की आता ते मुरमुरे नरम आले की ते चिवड्यामध्ये छान वाटत नाही. तर त्याच्यामुळे मग आता विचार केला की आपण त्याचं काहीतरी बनवूया. त्याच्यामुळे मी आज बनवणार तर त्याचे छान क्रंची असे होतात ते, म्हणजे वडे. तर ते आता मी बनणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तरी पण एकदा सांगून देते. मुरमुरे आहेत, मुरमुऱ्यामध्ये जेवढे आहेत तेवढे मुरमुरे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 मुरमुरे पाहून तुम्ही टाका, 1 चम्मच ओवा आणि 2 मला थोडेसे तीळ जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी पांढरे तीळ 2-3 चम्मच टाकलेले आहेत. सोबत त्याला बॉइंडिंग येईल एवढंसं तुम्ही तांदळाचं पीठ घ्या. सोबत एक थोडासा त्याला खट्टा पण पाहिजे, असं आंबट पण, म्हणून मी त्याच्यात टाकलेलं आहे दही. तुम्ही लिंबूचा रससुद्धा पिळू शकता. त्याच्याबरोबर 4-5 मिरचे, जिरं आणि लसण घेतलेलं आहे, त्याला क्रश करून आपण तिथे टाकून देऊ. त्याच्यानंतर आणखी सगळ्यात आधी तर मुरमुऱ्याचं सांगायचं राहिलं. तर मुरमुरे काय केले, मुरमुरे घेतले मी आणि ते पाण्यामध्ये डुबवले, ते थोडे धुतल्यासारखे केले आणि मग ते छान हाताने पिळून ते एका मी वाट्यात काढले. सर्वात आधी ही प्रोसिजर आहे. म्हणजे मुरमुरे धुवून त्याचं पूर्ण पाणी असं छान काढून ते ठेवायचे. त्याच्यानंतर हे सगळं टाकायचं. त्याच्यानंतर छान त्याचे असे गोळे करून आपण तळून खायचं. इतकं टेस्टी वाटतं की हद नाही. त्याच्यामध्ये सांबार म्हणजे कोथिंबीर, सोबत तुमच्याकडे पालक वगैरे असेल ते टाकू शकता. तुम्हाला जे आवडते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि त्याचे छानसे असे वडे किंवा बोंडे, तुम्ही काहीही भजी किंवा वडे काहीही करू शकता. तर चला आता आपण करून घेऊया. मी आता थोडं मिक्सर लावते. हे बघा, मी घेतला मिक्सरचं पॉट. झालं आपलं क्रश. नाकामध्ये गेलं, खूप तिखट आहे मिरची, तुम्हाला दिसत नाही. तर चला आता आपलं झालेलं आहे. मिक्सरमधून सुद्धा काढून झालेली आहे मिरची, सोबत जिरं आणि सोबत आहे लसण. हे तीनही मी वाटून घेतलेलं आहे, क्रश केलेलं आहे थोडंसं. आणि त्यानंतर मुरमुरे छान धुवून पिळून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलेलं आहे आपल्याला, जेणेकरून असा छान वडा करता येईल एवढं बॉन्डिंगसाठी, म्हणून असं पीठ घेतलेलं आहे. आणि हे छान असं हाताने जोर लावून छान मळायचं आणि छान एकजीव करून त्याचा असा गोळा तयार करायचा. गोळा नसेल होत तरी पण ते असेही तुम्ही दाबून धरले की ते छान असे गोळ्याप्रमाणे होते. थोडे अगदी करा. मी तर तसेच काही खुले ठेवले, कारण जेव्हा वाटलं तेव्हा ते बनवता यावे म्हणून. आता घरी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी माझ्यापुरतेच बनवले. आणि त्याच्यामुळे मी थोडंसं मिश्रण असं कोरडंच ठेवलेलं होतं. आणि जेव्हा मुलं वगैरे येतील तर तेव्हा मग मी आणखी त्यांना गरम म्हणून बनवून देईल. त्यासाठी म्हणून मी थोडंसं अगदी ते मिश्रण असं ढिलंच ठेवलेलं आहे. असं काही खूप मी असं त्याला खूप घट्ट नाही केलेला. आणि अजून तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला घट्ट करू शकता, किंवा दही वगैरे टाकून घट्ट करू शकता. तर अशा प्रकारे हे बघा, छान मळून घ्या. जेवढं तुमच्या हाताला जोर आहे तेवढ्याप्रमाणे मळून घ्या. आणि मुरमुरे छान असे तेलामध्ये तळले खूप क्रंची होतात. त्याचबरोबर माझ्या एकीकडे सुरू होतं पपई खाणं. पपई यांनी कापली होती, किसून वगैरे ठेवलेली होती, बस ती आता खायची होती. आणि कच्ची होती, त्याच्यामुळे मला ती आवडते. कच्ची थोडीशी पिकली अशी जी पपई असते ना, ती खात होती मी. आणि सोबतच बघा आता इकडे सुरू आहे, तेल ठेवलेलं आहे तापत मी एकीकडे. आणि ते आता छान मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. मला जेवढं पाहिजे तेवढं मी करून घेतलेलं आहे. आणि आता तेल टाकते. हवं थोडं तेल टाकूनच तळा, खूप तेल टाकू नका, कारण मग ते तेल तसंच राहून जातं, वाया जातं. तर त्याच्यामुळे जेवढं तेल हवं आहे तेवढंच टाका.
तर आता अशा प्रकारे बघा. आणि मी आता किचनमध्ये उभी होती तर दिसतं मला दिसले पार्किंगमध्ये गधे. तर आमच्या पार्किंगमध्ये खूप गधे येतात तर त्याच्यामुळे ते सुद्धा दाखवले मी तुम्हाला. तर चला आता. आणि किचनमध्ये राहिलं की असं बोर होत नाही, कारण किचनमध्ये कोणी ना कोणी दिसत राहतं. येणे जाणेवाले पार्किंग असल्यामुळे येणे जाणेवाले तर असतातच, सोबतच असे काही गधे, कधी तर गाई, तर असे सुद्धा येत जात राहतात. कारण तिथे सकाळमध्ये वॉचमन नसतो, तर त्याच्यामुळे ते थोडंसं प्रॉब्लेम आहे. आणि पण येणे जाणेवाले भरपूर असतात, कोण ना कोणी त्यांना हाकलत असतातच. तर अशा प्रकारे सुरू असते. आणि हे बघा, इथे बोलता बोलता आपलं सुरू झालेलं आहे. तर छान मी वडा बघा किती छान गोल असं थापून घेतलेला आहे. तर आणि आता तो आपल्याला छान तेल तापलेला आहे. आता त्यामध्ये आपण तळून घेऊया छानपैकी मस्त असे क्रिस्पी असे आपले मुरमुऱ्याचे वडे. तर खूप मस्त वाटतात. आणि माझ्याकडे खूप म्हणजे याच्यामध्ये कोथिंबीर खूप छान लागते, पण कोथिंबीर नव्हती. तर त्याच्यामुळे ते थोडेसे म्हणजे पपईच्या वड्यासारखेच लागतात, तुम्ही असे म्हणू शकता. छान होतात असे. मी काही माझ्यापुरते खायपुरते असे छान काही बनवून घेतले 10-12. आणि 10-12 बनवल्यानंतर मग मी स्टॉप केलेलं. आणि त्यानंतर मग आणखी मुलांना मी वेगळे बनवून दिले. तर हे छान असे हातावर वडे करा. आणि जर तुम्हाला ते वडे होत नसेल, थोडासा पाण्याचा हात लावा, जेणेकरून ते चिपकणार नाही आणि सहज तुमचे छान वडेसुद्धा बनवून जाईल. जास्त जोर न लावता. आणि गरम गरम खा, गरम गरम बनवा. म्हणजे अशी बनवून ठेवू नका, कारण बनवून ठेवले की ते मुरमुरे असल्यामुळे नरम पडतात. तर त्याच्यामुळे तुम्ही छान वेळेवरच बनवा आणि वेळेवरच खा, खूप टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे आता मी घेतलेला आहे. म्हणजे हा माझा दुपारचा टाईम आहे आणि दुपारी तो टाईम फ्री असतो, त्याच्यामुळे हे असे काहीतरी कामं करायला मजा येते. नाहीतर मग आपला संध्याकाळचा टाईम असा असतो की स्वयंपाकाचा किंवा आपला म्हणजे घरच्यांचा असतो. आणि मुलं वगैरे असले की आणखी त्रास देतात, तेव्हा सुचत नाही काय करायचं काय नाही. तर ह्या टायमावर काहीतरी आपण असं नवीन नवीन करून खाऊ शकतो. तर मुरमुरे ही बेस्ट आहे. कधी कधी मुरमुरे आपल्याकडे उरून जातात, तर तेव्हा असे बनवायचे वडे वगैरे. तर हे बघा अशा प्रकारे काही माझे वडे झालेले आहे करून, तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. आणि छान असे क्रिस्पी असे तळून घ्या तुम्ही. म्हणजे हे बघा हाताने तोडले की असा कणकण आवाज येतात आणि खूप टेस्टी वाटतात. तर नक्की तुम्ही बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. बाय.